माणूस जन्म घेत असतो तेव्हा काही ना काही ऋण घेऊनच तो जन्माला येत असतो. कधी पितृऋण असतं, कधी कोणाचं ऋण असतं, कधी मातृऋण असतं. तर या ऋणातून मुक्तता मिळण्यासाठी काही उपाय करायचे असतात. तर ते जाणून घेऊया. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा, डोक्यावर जर कर्ज झालेलं असेल तर अत्यंत काही प्रभावी उपाय आहे जे कमी दिवसात कर्ज फिटण्यास मदत करतील. तर बघा, पहिला उपाय आहे मंगळवारी करण्याचा. तर मंगळवारी आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे आणि मंदिरात जाऊन शिवलिंगावर आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे, त्यानंतर दुधाचा अभिषेक करायचा आहे आणि परत पाण्याचा अभिषेक करायचा आहे. यथासांग महादेवाची पूजा करायची आहे आणि पूजा करत असताना आपल्याला तिथे बसून ऋणमुक्तेश्वर मंत्र म्हणायचा आहे. तर ऋणमुक्तेश्वर मंत्र ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः असा 108 वेळा जाप आपल्याला करायचा आहे. त्यानंतर मसूरची डाळ आपल्याला महादेवांना अर्पण करायची आहे. असे केल्याने नक्कीच आपले कर्ज फिटण्यास मदत होते. त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो सुद्धा आपण मंगळवारीच करायचा असतो किंवा शनिवारी. मंगळवारी किंवा शनिवारी जोपर्यंत आपलं कर्ज फिटत नाही तोपर्यंत आपल्याला हनुमान मंदिरात जायचं आहे. म्हणजे घरातील पुरुष वर्गाने जावे आणि जो हनुमान महाराज आहे त्यांना तेल वाहायचे आहे. तर इथे तेल आपण कोणतेही वापरू शकतो, आपल्या घरातील तेलसुद्धा वापरू शकतो किंवा मग मोहरीचे तेल असेल तर अतिशय उत्तम असतं. तर त्यानंतर हनुमान चालिसाचे आपल्याला पाठ करायचे असतात. त्यानंतर बघा, हा झाला दुसरा उपाय. तिसरा उपाय तुम्ही करू शकता. रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या उशाखाली, आपल्याला उजव्या उशाखाली त्या शेजारी एका भांड्यात जवस भरून ठेवायचे आहे. तर इथे भांडं केवढं पण घेऊ शकता तुम्ही, तुमच्या यथासांग शक्तीनुसार भांडं घ्यायचं असते. छोटं मोठं लहान म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला जवस असतील आपल्याकडे भरून ठेवू शकू या पद्धतीने आपल्याला भांडं घ्यायचं आहे. आणि सकाळी उठल्यावर आंघोळ करून झाल्याच्या नंतर हे भांडं आपल्याला गरजूंना दान करायचं आहे. याने सुद्धा आपलं कर्ज लवकर फिटण्यास मदत होते. आता हा उपाय आपण म्हणजे एका महिन्यात 4 वेळेस गुरुवारी करायचा आहे. त्यानंतर बघा, जे घरात आपले मूग असतात, अख्खे मूग, ते आपल्याला उकळून घ्यायचे आहे आणि थंड झाल्याच्या नंतर त्यात आपल्याला तूप आणि साखर मिसळून गाईला खाऊ घालायचे आहे. यातून सुद्धा कर्जातून लवकर मुक्तता मिळते. नाही शक्य झालं शिजवणं तर रात्रभर ते भिजत घालायचे आहे. त्यानंतर बघा, माकडांना गूळ हरभरा किंवा केळी खायला द्यायची आहे. गाईला भाकरी खाऊ घालायची आहे. माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घालायच्या आहे आणि पक्ष्यांना धान्य खाऊ घालायचं आहे. हा सुद्धा उपाय अत्यंत प्रभावी आहे डोक्यावरचे कर्ज कमी करण्यासाठी. हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता. बघा, मी तुम्हाला आतापर्यंत 5 उपाय सांगितले आहे, पण वास्तूनुसार सुद्धा काही दोष आपल्या घरामध्ये असू शकतात. डोक्यावर कर्ज होण्याचे कारण असू शकतं की ईशान्य कोपरा अस्वच्छ असणे. तर अर्थातच आपल्याला तो कोपरा स्वच्छ ठेवायचा आहे. घराचा ईशान्य कोपरा आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे. काही ठिकाणी ईशान्य कोपऱ्यामध्ये दरवाजा असतो, तर आपली दरवाजातून ये-जा होत असते. तर ही ये-जा होत असताना जी पायदन टाकलेलं असते, जी पायपुसणी टाकलेली असते, ती नेहमी करता स्वच्छ ठेवायची आहे. कारण ईशान्य कोपरा हा देवतांचा कोपरा असतो, वास्तुपुरुषाचं डोकं तिथे असते. म्हणून शक्यतोवर हा कोपरा देवघरच असावे. पण माहीत नसल्या कारणाने कधी काय होऊन जातं, तिथं दरवाजा येऊन जातो. केव्हा केव्हा काय होतं, अलमारी ठेवल्या जाते, तर ती अलमारी ते ओझं बाजूला करून घ्यायचं आहे. डोक्यावरती जास्त दिवस ओझं ठेवल्याने सुद्धा कर्ज होते. म्हणून ईशान्य कोपरा हा नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे. थोडंसं पाण्यामध्ये हळदी टाकून तिथं शिंपडायची आहे. गुलाबजल शिंपडू शकता, गुलाबत्तर शिंपडू शकता. तो कोपरा नेहमी सुगंधित ठेवायचा आहे आणि स्वच्छसुद्धा ठेवायचा आहे. तुमचं जर देवघर नसेल तर, आणि अर्थातच देवघर असलं तर अतिशय उत्तम. स्वच्छता तर देवघरामध्ये असतेच. त्यानंतर बघा, दरवाजा असेल तर विशेष काळजी घ्यायची आहे स्वच्छतेची. कारण जेव्हा दरवाजा असतो तेव्हा ये-जा असते, पायाला नकारात्मकता किंवा आपण कुठे बाहेर जातो तर येत असते. तर त्यामुळे बाहेरून आल्याच्यानंतर पाय स्वच्छ करून घरात यायचं आहे. कारण
नकारात्मक शक्तीही आपल्या मागेच प्रवेश करत असते. बघा, जर तुम्ही अलमारी ठेवली असेल तर ती अर्थातच तिची पाठ दक्षिण दिशेला ठेवायचं आहे आणि उत्तर दिशेला तोंड ठेवायचं आहे. अलमारीमध्ये जर पैसे तुम्ही ठेवत असाल, तिथे जर तुमची तिजोरी असेल, तर अलमारीवर कोणत्याही प्रकारचा भार ठेवायचा नाही आहे, ओझं ठेवायचं नाही आहे. त्या पैशाला ओझं लागतं. खर्च अगोदरच ठरलेला असतो त्या पैशाचा, म्हणजे घरात पैसे येण्या अगोदरच त्या पैशाचा खर्च ठरलेला असतो. म्हणून अलमारीवर ओझं असेल तर ते नक्कीच काढून टाका, ठेवू नका. बघा, नंतर हा एक शेवटचा उपाय सांगते मी तुम्हाला, की लक्षात ठेवायचं आहे की मंगळवारी पैसे कोणाला उसने द्यायचे नाही आहे. आणि व्यवहार करत असताना तुम्ही एखाद्याला पैसे द्यायचे आहे पण उसने नाही आहे, त्याचे आपल्यावर उधार वगैरे आहेत, किंवा मग एखादा व्यवहार करायचा आहे मोठा, तेव्हा पैसे द्यायचे आहे, तुम्ही देऊ शकता. पण जर तुम्ही उधार पैसे देत असाल तर ते तुम्हाला उसने पैसे तुम्हाला द्यायचे नाही आहेत. त्यानंतर घराच्या उंबरवठ्यावर कोणत्याही प्रकारचा व्यवहार आपल्याला करायचा नाही आहे. एकतर उंबरवठ्याच्या आत किंवा बाहेर, अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. माहिती आवडल्या असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.